अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांची शोषणात्मक धोरणं आणि बनावट औषधांविरोधात पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी बुधवारी कडकडीत बंद पाळला। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन आपल्या मागण्यांबाबत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन सादर करण्यात आलं। या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी मंगळवार 19 मेच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून जिल्ह्यातील सर्व औषध दुकानं बंद ठेवून बुधवारी सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, फार्मासिस्ट आणि कर्मचारी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा झाले। हा बंद ऑनलाईन औषध विक्री बंद करावी, कॉर्पोरेट कंपन्यांच्या अव्यावसायिक डिस्काउंट बंद करावं आणि बनावट औषधांपासून देश वाचवावा, तसेच 28 ऑगस्ट 2018 ची अधिसूचना आणि 26 मार्च 2020 ची अधिसूचना सरकारनं मागे घ्यावी। मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून राबवली जाणारी शोषणात्मक किंमत धोरणं आणि अव्यावसायिक डिस्काउंट बंद व्हावेत, यासाठी औषध व्यवसायांच्या मागण्यांबाबत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेनं या संदर्भात पंतप्रधानांना निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळेच औषध विक्रेत्यांना हा बंद पुकारावा लागला असल्याचं सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम आणि सचिव संजय सावंत यांनी सांगितलं। या बंदमध्ये सर्व दुकाने बंद असली तरी आपत्कालीन स्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी संघटनेनं खबरदारी घेतली आहे। यावेळी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष आनंद रासम, सचिव संजय सावंत यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व केमिस्ट उपस्थित होते।